गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण तळटीपा याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. आता आपण संशोधन पद्धती ही कशा प्रकारे आहे, साधने कशा प्रकारे जमा करायची, जमा केलेली साधने ही विश्वासार्ह आहे का, यासाठी 2 पद्धती आपण पाहिलेले आहेत. ते म्हणजे बहिरंग परीक्षण आणि अंतरंग परीक्षण. आता कागदपत्रांचं परीक्षण केल्यानंतर त्या कागदपत्रांमध्ये जी माहिती आहे त्या माहितीचा अन्वयार्थ आपल्याला द्यायचा असतो. तो अन्वयार्थ देण्याचं तत्त्वज्ञान काय आहे, अन्वयार्थचे वेगवेगळे जे प्रकार आहे ते आपण पाहिलेले आहेत. त्या अन्वयार्थचे जे प्रकार आहेत त्यामध्ये एकूण 4 प्रकार आहेत. चक्राकार गतिरूपी अन्वयार्थ, बुद्धी प्रामाण्यवादी अन्वयार्थ, नियतवादी अन्वयार्थ, प्रत्यक्षार्थवादी अन्वयार्थ याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आता ज्यावेळेस आपण संशोधन करत असतो ते संशोधन आपण विविध साधनांच्या आधारे करत असतो आणि मग आपण जो विषय निवडलेला आहे त्या विषयाचं लेखन करत असतो. त्या लेखनाला अधिकृत मान्यता मिळण्यासाठी तसेच आपल्या लिखाणात जी नवी माहिती दिली आहे ती विश्वासार्ह आहे हे पटविण्यासाठी आणि ज्या लेखकांकडून आपण ती माहिती घेतलेली असते, ज्या कागदपत्रातून आपण ती माहिती घेतलेली असते त्या स्रोत साधनातून मिळालेली माहितीचा उल्लेख करणे आपलं म्हणजे संशोधकाचं ते कर्तव्य असतं. तसेच संशोधनाला सत्याचा भक्कम आधार तळटीपा दिल्याशिवाय मिळत नाही. संशोधकाने युक्तिवाद करताना आपल्या मतांना पुष्टी देणारी इतरांची मतं देणं गरजेचं असतं आणि तरच आपल्या संशोधनाला वेटेज प्राप्त होते. आता बघा, संशोधन करताना काही घटना किंवा व्यक्तींविषयी बरीच नवी माहिती मिळते व ती सर्वच विषयाला प्रस्तुत असतेच असं नाही, योग्य असतेच असं नाही, परंतु तो तपशील दिल्यास त्या विषयावर नवा प्रकाश टाकता येतो. अर्थात असा तपशील मूळ लेखाच्या प्रवाहात चपखलपणे बसतच असेल असे नाही. अर्थात अशा प्रकारे महत्त्वाची माहिती तळटीपात देणे गरजेचे असते. अर्थात ही माहिती देताना ती खूप लांबलचक नसावी हे महत्त्वाचं आहे आणि खूपच मोठ्या प्रमाणात ती माहिती असल्यास ती परिशिष्टाच्या रूपात द्यावी. म्हणजे आपण आपलं संशोधन पूर्ण केल्यानंतर संदर्भसूची दिल्यानंतर शेवटी आपण परिशिष्ट जोडत असतो. मग त्यावेळेस ती विस्तृत असलेली माहिती तिथे देणं गरजेचं आहे. तळटीपांमध्ये अशा प्रकारे विस्तृत माहिती देण्याची आवश्यकता नसते. आता ही जी नवी व महत्त्वाची माहिती थोडक्यात देण्याजोगी असली तरच ती तळटीपेत देणे आवश्यक आहे किंवा योग्य आहे. कधीकधी लेखनाच्या ओघात पूर्वी निर्दिष्ट केलेला एखादा संदर्भ पुन्हा देणे आवश्यक असते. अशा वेळी तळटीपेचा वापर करता येतो. आता तळटीपांच्या बाबतीत काही विशिष्ट नियम आहे किंवा त्याचं तळटीपा देण्याचं शास्त्र आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने तळटिपांविषयी म्हणजेच फुटनोटविषयी आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये तळटिपा देण्याचे तंत्र, तळटिपा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, तळटिपा कशा प्रकारे द्याव्यात, तळटिपा देण्याचा उद्देश, तळटिपा देण्याची ठिकाणं. ओके, आता या पद्धतीने आपण तळटिपांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. आता बघा, तळटिपा देण्याचे विशिष्ट अशा प्रकारचे तंत्र आहे. ते तंत्र कशा प्रकारचं आहे हे आपण इथे पाहणार आहोत. आता तळटिपा केव्हा कशा प्रकारे द्याव्यात याचं एक तंत्र आहे. ते तंत्र आपल्याला या मुद्द्यामध्ये समजावून घ्यायचं आहे. आता संशोधन करताना नवी माहिती देणाऱ्या विधानांना तसेच महत्त्वाच्या विधानांना तळटिपा देणे आवश्यक असते. सर्वसामान्यतः ज्ञात असलेली माहितीसाठी तळटिपांची गरज नसते. म्हणजे बघा, काही जी माहिती आहे ती अनेकांना माहिती असते, मग त्यासाठी तळटिपा देण्याची गरज नसते. फॉर एक्झाम्पल बघा, सती पद्धतीविषयी आपण समजा संशोधन करत असेल तर सती जाण्याच्या ज्या पद्धती आहेत, फॉर एक्झाम्पल सहगमन, अनुमरण, जोहार, तर हे कॉमन आहे, सगळ्यांना माहिती आहे, तिथे तळटिपा देण्याची गरज नाही. पण नातवाबरोबर आजी सती जाते, भावाबरोबर बहीण अग्नीत प्रवेश करते, त्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये सती जाण्याविषयीचा केलेला आहे. क्वचित प्रसंगी असे काही 2-4 उदाहरणं आहेत की पत्नीच्या मृत्यूनंतर पती सता गेलेला आहे. मग ही जी माहिती आहे ती कॉमन नाही, अनकॉमन आहे. बऱ्याच जणांना माहिती नसतं. सगळ्यांना एवढंच माहिती असतं की पतीच्या निधनानंतर त्याची पत्नी सरणावर स्वतःला जिवंत जाळून घेते. पण आजी नातवाबरोबर सती जाते किंवा भावाबरोबर बहीण सती जाते किंवा पत्नीबरोबर पती सता जातो. मग ही जी माहिती आहे ती नवीन आहे. तिथे आपल्याला तळटिपा देणे आवश्यक असते. आणखी एक उदाहरण बघूयात आपण की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला. आता शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला, संभाजीराजांचा जन्म पुरंदर येथे झाला, हे सगळ्यांना माहिती आहे. हे विधान सर्व मान्य आहे. त्यासाठी तळटिपा देण्याची गरज आहे का? अजिबात नाही. पण शिवजन्माच्या तारखेचा उल्लेख असेल तर तो वादग्रस्त मुद्दा असल्याने तिथे तळटिपा देणे आवश्यक आहे. काय? शिवजन्माच्या तारखेचा उल्लेख म्हणजे कोणी फेब्रुवारीमध्ये म्हणते, कोणी एप्रिलमध्ये म्हणते, कोणी 1627 म्हणते, कोणी 1630 म्हणते. मग शिवजन्माच्या तारखेचा आपल्याला माहिती खूप वादग्रस्त अशा प्रकारचा मुद्दा आहे आणि मग त्याविषयी आपण संशोधन करताना तळटिपा देणं गरजेचं आहे. आता बघा, एका वाक्यात किंवा परिच्छेदात एकच मुद्दा असेल तर त्या सर्वांसाठी एकच तळटीप योग्य असते. काय? एका वाक्यात किंवा परिच्छेदात एकच मुद्दा असेल तर त्यासाठी एक तळटीप भरपूर आहे. म्हणजेच जन्माच्या तारखेविषयी जी वेगवेगळी मतं आहेत
त्याचं एक वाक्यात असेल किंवा एक मोठा पॅरेग्राफ असेल, मग मोठा पॅरेग्राफ आहे, मग प्रत्येक वाक्याला ती तळटीप द्यायची का? नाही. पूर्ण परिच्छेदासाठी म्हणजेच तो जो एक मुद्दा असेल त्यासाठी एकच तळटीप पुरेशी असते. अर्थात तळटीपा देणे म्हणजे आपलं बुद्धिमत्ता व्यासंग प्रदर्शित करणे नव्हे. आणि अशा प्रकारे आपला व्यासंग प्रदर्शित करण्यासाठी भरमसाठ तळटीपा दिल्या तर तो ग्रंथ वाचताना वाचकांना कंटाळा येऊ शकतो. आणि म्हणून खूप जागोजागी भरपूर तळटीपा देण्याची गरज नाही. लेखकांची स्वतःची विधाने व इतरांची मार्गदर्शक विधाने यातील भेद स्पष्ट करण्यासाठी तळटीपा आवश्यक असतात. आता इथे लक्षात घ्या, का तळटीपा द्यायच्या आहे? बघा, म्हणजेच तळटीपा देण्याचं तंत्र काय आहे की एका वाक्यासाठी परिच्छेदासाठी एकच तळटीप देणे, बरोबर आहे. आणि मग कॉमन वाक्यासाठी नाही, तर वादग्रस्त वाक्यांसाठी माहितीसाठी तळटीपा देणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या जन्म तारीख म्हणजे तुम्हाला अशी उदाहरणं द्यावी लागतील. आत्ता मी जसं सांगितलं शिवाजी महाराजांची जन्मतारीख असेल किंवा आत्ताच सांगितल्याप्रमाणे की आजीबरोबर नातवाबरोबर आजी सती जाते किंवा भावाबरोबर बहीण सती जाते, अशी तुम्ही वेगवेगळी उदाहरणं द्यायची, म्हणजे ते तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. ओके. आता बघा, पुढचं आपण बघणार आहोत तळटीपा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. तर तळटीपा देण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत, आधी आपण त्या पाहणार आहोत. पण ज्या वेगवेगळ्या अनेक पद्धती आहेत, मग तुम्ही एखादा ग्रंथ लिहिताना त्या सगळ्या पद्धतींचा एका ग्रंथात वापर करायचा नसतो. त्यापैकी कुठली तरी एकच पद्धत आपल्या ग्रंथात दिसली पाहिजे. तळटीपा देण्यामध्ये एकसारखेपणा एका ग्रंथामध्ये असला पाहिजे. आता प्रथम आपण तळटीपा देण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या कोणकोणत्या पद्धती आहेत ते पाहूयात. आता ज्या पृष्ठावरील विधानाला तळटीप द्यायची ती त्याच पानावर खालच्या भागात देणे वाचकाच्या दृष्टीने ही पद्धत योग्य असते, सोयीची असते. पृष्ठातील आवश्यक त्या ठिकाणी क्रमशः 1, 2, 3 असे आकडे देऊन त्याच आकड्यानुसार पृष्ठाच्या खालच्या भागात टीप द्यावयाची असते. आता बघा, ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातील पहिली पद्धत काय की जो तुमचा पृष्ठ असतो, बघा तुमचं हे पेज असतं, बरोबर आहे. आणि या पेजमध्ये इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची माहिती लिहिलेली आहे. तर या पेजच्या खाली शेवटी इथे तळटीपा देणं गरजेचं असतं. म्हणजे समजा इथे तुम्ही एखादा मुद्दा लिहिलेला आहे, बघा की शिवाजी महाराजांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी. मग याला तुम्ही जो आकडा देणार आहेत या वाक्याला, समजा तुम्ही रोमन लिपीमध्ये आकडा दिला आहे 1, बघा तर तो 1 आकडा काय आहे
तो इथे तुम्हाला लिहायचा आहे. कशातनं ही माहिती घेतली? मग आता तुम्ही रोमन लिपीमध्ये हे जे आकडे टाकताय, तुमच्या संपूर्ण ग्रंथामध्ये हीच पद्धत पाहिजे. अथवा नीट बघा, तुम्ही त्या पृष्ठाच्या खाली इथे तळटीप देत आहेत. समजा इथे ते विधान आहे, शिवाजी महाराजांची जी जन्मतारीख आहे ती 19 फेब्रुवारी, आणि त्याला तुम्हाला तळटीपा देताना तुम्ही समजा स्टार करतायत. नीट बघा, तर तो खाली हा स्टार म्हणजे काय की याविषयीची तळटीप, म्हणजे हे वाक्य कुठून घेतलेलं आहे ते इथे आपल्याला ते वाक्य कुठून घेतलेलं ते स्पष्टीकरण, त्या ग्रंथाचं, लेखकाचं, इतिहासकाराचं तिथे नाव असतं आणि त्याच्या ग्रंथाचं नाव असतं. मग आता स्टार दिलेला आहे इथे रोमन लिपीमध्ये 1, 2, 3 नाही. मग संपूर्ण तुमच्या ग्रंथामध्ये तळटीप देताना याच पद्धतीने हे स्टार देऊनच तळटीप द्यायची असते. इथे एवढं तुम्ही नीट लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता बघा पुढचं जे आपण बघणार आहोत की तळटीपा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. एक मिनिट, तळटीपा देण्याचे तंत्र आपण बघितलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धती बघतोय आपण, बरोबर आहे. आता या पद्धतीमध्ये आत्ता मी सांगितल्याप्रमाणे दुसरा आता आपल्याला मुद्दा बघायचा आहे, त्यामध्ये सब टॉपिक. काही वेळेस हे क्रमांक पृष्ठानुसार बदलतात, बरोबर आहे. म्हणजे एका पृष्ठावर जेवढे आकडे दिलेले असतील त्यापुढील आकडे नंतरच्या पृष्ठावर प्रकरणाच्या अखेरीपर्यंत दिले जातात. तसेच टिपांची माहिती मुद्रणाच्या सोयीसाठी प्रत्येक पृष्ठाच्या खाली न देता प्रकरणाच्या अखेरी सलगपणे देता येते. बघा, आता ही पद्धत सोयीची ठरते किंवा वाचकाला सलग वाचताना डिस्टर्ब होत नाही. म्हणजे पहिली आपण पद्धत काय बघितली ती तळटीपा देण्याची, की पहिली पद्धत आपण काय बघितलेली होती की जिथे त्या पृष्ठावर माहिती आहे तर त्या पृष्ठाच्या तिथेच ही जी माहिती आपण घेतलेली इथेच त्या पृष्ठाच्या खाली तळटीप दिली जाते. ही एक पद्धत, बरोबर आहे. आणि दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे की संपूर्ण ग्रंथ तुमचा म्हणजे ग्रंथातील ते प्रकरण पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे समजा 10 पेजचं ते प्रकरण असेल किंवा 50 पानांचं ते पहिलं प्रकरण असेल, मग 50 पानं पूर्ण झाल्यानंतर 51व्या पानावर सलग तुम्हाला त्या तळटीपा देता येतात. हे पेज किती नंबरचं आहे? त्या प्रकरणाचं शेवटचं पेज. इथे तुम्हाला 1, 2 या पद्धतीने 3 या पद्धतीने काय करता येतात? तळटीपा देता येतात. पहिली पद्धत आपण काय बघितली की पानांच्या खाली लगेचच तो मुद्दा वाचणाऱ्या वाचकाच्या लक्षात येण्यासाठी. पण वाचणारा वाचक संशोधक वृत्तीचा असेल तर त्यासाठी ही पद्धत खरंच योग्य आहे. पण एखाद्याला फक्त ऐतिहासिक माहिती मिळवायची आहे, ऐतिहासिक माहिती मिळवण्याचा छंद आहे किंवा ऐतिहासिक ग्रंथ वाचण्याचा त्याची एक प्रकारची आवड आहे, मग नुसती आवड आहे आणि संशोधनाची वृत्ती यामध्ये खूप फरक आहे. मग आवड आहे म्हटल्यानंतर त्याला प्रत्येक पानाच्या खाली तळटीपा दिल्यानंतर एक प्रकारे त्याला अडथळा निर्माण होतो आणि तो अडथळा होऊ नये म्हणून ते प्रकरण पूर्ण झाल्यानंतर त्या तळटीपा देणं आवश्यक असतं. आता या तळटीपा देण्याच्या पद्धतीतलं शेवटची तिसरी पद्धत आपण बघणार आहोत, ती म्हणजे तळटीपांचे क्रमांक प्रकरणाप्रमाणे दिले जातात, परंतु टिपांचा मजकूर मात्र ग्रंथाच्या अखेरीस
प्रकरणानुसार दिला जातो. बघा, टिपांचा मजकूर ही पद्धत प्रदीर्घ ग्रंथात वापरलेली आढळते, परंतु सर्वमान्य आणि सर्वांना सहजपणे म्हणजे आवडेल किंवा वाचकाला कुठेही अडथळा होणार नाही यासाठी जनरली प्रकरण संपल्यानंतर फुटनोट म्हणजेच तळटीपा देण्याची पद्धत आहे. ओके. आता तळटीपा कशा प्रकारे द्याव्यात हे आता आपण इथे पाहणार आहोत. म्हणजे सुरुवातीला आपण काय बघितलं की तळटीपा याच का द्यायच्यात म्हणजे त्याचा अर्थ बघितला. नंतर त्यात तळटीपा देण्याचे तंत्र, नंतर तळटीपा देण्याच्या वेगवेगळ्या 3 पद्धती बघितल्या आहेत. आता आपण तळटीपा कशा प्रकारे द्यायच्या आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत. प्रामुख्याने प्रथम लेखकाचे आडनाव, नंतर ग्रंथाचे नाव, नंतर प्रकाशनाचे ठिकाण, प्रकाशनाचे वर्ष आणि शेवटी पानावर पृष्ठ क्रमांक देण्याची पद्धत आहे. आता बघा की कशा प्रकारे तळटीप द्यायची आहे. तर ती तळटीप देताना प्रथम लेखकाचे म्हणजे ग्रंथकाराचे नाव. मग यामध्ये तुम्ही बघा, समजा आपण पहिली टीप देत आहोत पवार जयसिंगराव. बघा, आता हे झालं लेखकाचं नाव, मग कॉमा करायचा, ग्रंथाचं नाव, मराठ्यांचा इतिहास. ओके. आता बघा, त्यानंतर हा ग्रंथ कोणत्या पब्लिशरनी प्रसिद्ध केला. मग समजा स्नेहवर्धन प्रकाशन, मग इथे प्रकाशक जिथे झालेले ते स्नेहवर्धन, कुठे झालेले पुणे, आणि कोणत्या वर्षी झाले तर समजा 2001 किंवा 2005, आणि त्यानंतर पृष्ठ क्रमांक. ओके. या पद्धतीने तळटीपा द्यायच्या असतात. राईट. आता बघा पुढचं आपण जे बघणार आहोत म्हणजे तळटीपा कशा प्रकारे द्याव्यात. आणखी एक मुद्दा तिथे बघायचा आहे की तळटीपेत खंडांचा क्रमांक रोमन लिपीत, खंडाचे नाव इटालिकमध्ये, तर पृष्ठ क्रमांक अरेबिकमध्ये देतात. म्हणजे नीट बघा. आता कसं आहे, खंडाचा म्हणजे व्हॉल्यूम, खंड म्हणजे काय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम फर्स्ट सेकंड तो रोमन लिपीत, म्हणजे इथे तुम्हाला दाखवते मी, खंड क्रमांक 5, मग तो या पद्धतीने देण्याची पद्धत आहे. खंड क्रमांक 5. इथे बरेच जण काय करतात की 5 हा आकडा काढतात, तर हे चुकीचं आहे. खंड क्रमांक 5 या पद्धतीने. आणि खंडाचे जे नाव आहे तर आपण आत्ता मी म्हटल्याप्रमाणे मराठ्यांचा इतिहास तुम्ही देऊ शकता किंवा हिस्ट्री ऑफ द मराठाज. मग तो लेखक कोण, ग्रँड डफ या पद्धतीने. त्यानंतर पृष्ठ क्रमांक अरेबिकमध्ये, म्हणजे आपण ज्या पृष्ठ क्रमांक बघा 1, 2 या पद्धतीने तुम्ही ते देऊ शकतात. ओके. आता तळटीपेत प्रथम लेखकाचे आडनाव व नंतर नाव लिहावे. आत्ता मी म्हटल्याप्रमाणे नीट बघा. समजा आपण काय बघितलं आहे, मराठ्यांचा इतिहास, लेखक कोण आहे, जयसिंगराव पवार. तर आधी लेखकाचं आडनाव म्हणजे पवार जयसिंगराव. नीट बघा.
पवार जयसिंगराव. चुकूनही जयसिंगराव आधी जयसिंगराव पवार असं घ्यायचं नाही. मग आधी आडनाव का घ्यायचं नीट लक्षात घ्या. तर ती तळटीप देण्याची पद्धत आहे. सर्वात शेवटी आपण जी संदर्भ सूची लावतो ती संदर्भ सूची अल्फाबेटप्रमाणे, म्हणजे तुमची जी 12 खडी आहे अ आ इ क ख ग या पद्धतीने किंवा ABCD या पद्धतीने अळतेकर आधी येईल, पवार नंतर येईल. मग इथे त्यासाठी आधी सरनेम लिहिण्याची पद्धत आहे. हे नीट लक्षात घ्यायचं. नाहीतर आपल्याला असं वाटतं की अरे आधी नाव आधी लिहिलं तर कुठे बिघडतं, आडनाव नंतर लिहिलं तर चालतं. ते बिघडतं म्हणून तर तळटिपांचं शास्त्र आपल्याला समजावून घ्यायचं आहे. का की आधी लेखकाचे आडनाव आणि नंतर नाव द्यायचं. ओके, लक्षात आलं. जसं शांता कोठेकर तर कोठेकर शांता. सुमन वैद्य तर आधी त्यांचं आडनाव वैद्य आणि वैद्य सुमन या पद्धतीने. ओके, आता बघा की एखाद्या मुद्द्याच्या संदर्भासाठी अस्सल साधनांचा आधार घेतला असेल तर दुय्यम साधनांचा संदर्भ देण्याची मुळीच आवश्यकता नसते. बघा, म्हणजे ओरिजिनल साधन. आता ओरिजिनल साधन कोणतं आणि दुय्यम साधन कोणतं? दुय्यम साधन म्हणजे एखादा कोणीतरी ग्रंथ लिहिलेला आहे, त्यामध्ये विशेष अशा प्रकारचे संदर्भ सूची त्यांनी दिलेली नाही, पण एखादं कागदपत्र आपण मूळ कागदपत्र म्हणून त्याचा उपयोग करत असतो. जसं ब्रिटिश कालखंडातील न्यायविषयक धोरण. मग यासाठी ब्रिटिशांचे ज्युडिशियल डिपार्टमेंट यामधून घेतलेले कागदपत्र ओरिजिनल आहे. नीट लक्षात घ्या. त्याच पद्धतीने मोडी कागदपत्र मराठ्यांच्या इतिहासाविषयी मोडी कागदपत्र वेगवेगळ्या प्रकारचे प्रसिद्ध केलेले किंवा ते मोडी कागदपत्र म्हणजे रुमाल नंबर एवढा किंवा तो कागद कोणत्या प्रकारचा आहे, किती नंबरचा आहे याविषयीची माहिती दिल्यानंतर परत एखाद्या पुस्तकांमध्ये, म्हणजे जयसिंगराव पवारांच्या पुस्तकामध्ये पण उल्लेख आहे. समजा आपण घेऊयात रमाबाईंच्या सतीचा, आणि रमाबाईंचा सतीचा आपल्याला मूळ मोडीतला कागदपत्र मिळालेला आहे आणि मग पेशवे दप्तरातून घेतलेला आहे. पेशवे दप्तर, रुमाल नंबर हा या पद्धतीने. मग एवढं अस्सल पुरावा दिल्यानंतर परत जयसिंगराव पवारांच्या मराठ्यांच्या इतिहासातून तो संदर्भ घेतलेला असं देत बसण्याची अजिबात गरज नाही. आता बघा, म्हणजे काय काय तुम्हाला तळटिपा कशा प्रकारे द्यायच्या, आपण त्याचे 4 मुद्दे बघितलेले आहेत. पहिला काय बघितला की आडनाव प्रथम देणे, मग ग्रंथाचं नाव देणे, त्यानंतर आपण म्हटलं आहे प्रकाशनाचं ठिकाण, प्रकाशनाचं वर्ष आणि पृष्ठ क्रमांक. मग ते कोणत्या व्हॉल्यूम असेल तर रोमन लिपीमध्ये लिहायचा. तसंच लेखकाचं नाव देताना प्रथम आडनाव नंतर नाव कशा पद्धतीने द्यायचं तेही आपण बघितलेलं आहे. आणि एखाद्या मुद्द्याच्यासाठी संदर्भ देताना अस्सल ओरिजिनल पुरावा घेतला, म्हणजे पेशवे दप्तर असेल, ज्युडिशियल दप्तर असेल किंवा पॉटिंजरची डायरी असेल आणि किंवा इंग्रजी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोकॉल्स असतील, जाहीरनामे असतील. इंग्रज अधिकाऱ्यांनी सतीच्या बाबतीमध्ये वेगवेगळे जाहीरनामे काढलेले, ते ओरिजिनल दिल्यानंतर तो संदर्भ एखाद्या पुस्तकांमध्ये पण मिळाला, एखाद्या ग्रंथामध्ये मिळाला, तर त्या ग्रंथाचं नाव देण्याची गरज नाही. कारण आपल्याला प्रत्यक्ष वेगवेगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांची हस्ताक्षरातील जर आपल्याला ते कागदपत्र मिळाले तर
इतर ग्रंथांचा तिथे उल्लेख करण्याची गरज नाही. आता पाहूया, तळटीपा देणे सुलभ व्हावे यासाठी इंग्रजीत काही शब्द वापरले जातात. आता इंग्रजीत जे शब्द वापरले जातात ते कोणकोणत्या प्रकारचे बघा. IBID हा एक शब्द वापरला जातो, किंवा OPCIT, तसंच LOCCIT. तर नेमकं हे IBID, ऑप्टिक किंवा LOCCIT, लॉकिट, याचं नेमका अर्थ काय आहे ते बघणार आहोत. प्रथम आपण IBID मीन्स व्हॉट, म्हणजे काय हे बघणार आहोत. एकाखाली एक असा एकाच ग्रंथाचा संदर्भ दिला असल्यास IBID शब्द वापरतात. मराठीत त्यासाठी काय शब्द आहे? कित्ता. नीट बघा, मराठीत काय शब्द आहे त्यासाठी? कित्ता. ओके. आता कधी कधी पूर्वोक्त हाही शब्द वापरला जातो. ओके. म्हणजे इंग्रजीतला तो संदर्भ असेल किंवा इंग्रजी ग्रंथ असेल तर IBID, मराठीत असेल तर कित्ता किंवा पूर्वोक्त, या पद्धतीने ते लिहिलं जातं. का लिहिलं जातं? की एकाच ग्रंथाचा संदर्भ दिला असल्यास, म्हणजे मग प्रत्येक वेळेस जयसिंगराव पवार, मराठ्यांचा इतिहास असं लिहित बसणे. ओके, आपण IBID इथपर्यंत बघितलेलं आहे. आता OPCIT, ऑप्टिक, याचा म्हणजे हा मूळ लॅटिन शब्द आहे. लॅटिन शब्दाचा याचा अर्थ काय की त्याच ग्रंथात असा होतो. आता IBID म्हणजे काय की एकाच ग्रंथाचा संदर्भ दिला असल्यास, आणि मग तो काय केला जातो? सलग आल्यानंतर आपण IBID म्हणजेच कित्ता वरीलप्रमाणे असं म्हणतो. आता हा जो लॅटिन शब्द आहे OPCIT, ऑप्टिक, तर यामध्ये एखादा ग्रंथचा आपण वर कधीतरी 2-4 पानांच्या आधी उल्लेख केलेला असतो. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे समजा आधुनिक जगाचा इतिहास डॉक्टर सुमन वैद्य. मग डॉक्टर सुमन वैद्य यांचा आपण सुरुवातीला त्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा उल्लेख करतो, मग तो उल्लेख केल्यानंतर परत 2-3 पेजेस माहिती लिहिल्यानंतर परत सुमन वैद्य यांच्याच ग्रंथातील माहिती असेल तर तिथे मग परत डॉक्टर सुमन म्हणजे वैद्य सुमन, त्यानंतर आधुनिक जगाचा इतिहास, मग ते प्रकाशक, प्रकाशन, वर्ष, एवढं लिहित बसण्याची गरज नाही. नुसतं ऑप्टिक अशा पद्धतीने करून तो उल्लेख आपण या तळटीपा देताना करत असतो. ऑफसाईटचा वापर करताना फक्त लेखकाचे नाव व पृष्ठ क्रमांक देण्याची गरज असते. मग त्याच्या ग्रंथाची, प्रकाशनाची किंवा प्रकाशन वर्ष एवढं देत बसण्याची गरज नाही. म्हणजे आत्ता मी तुम्हाला जसं सांगितलं की समजा बघा, मराठ्यांचा इतिहास हे ग्रंथाचं नाव आहे, बरोबर आहे. लेखक आहेत डॉक्टर अरुणा मोरे, बरोबर आहे. म्हणजे मोरे अरुणा
मराठ्यांचा इतिहास, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, बरोबर आहे. आणि पुढे लिहिलेलं असतं पृष्ठ क्रमांक 55. मग आता तोच संदर्भ परत आपल्याला 2-3 पेजेस नंतर त्याच प्रकरणामध्ये आपण मोरे अरुणा यांचं मराठ्यांच्या इतिहासातील संदर्भ घेतल्यानंतर तिथे ऑफसाईटचा वापर करताना फक्त लेखकाचं नाव म्हणजे मोरे अरुणा घ्यायचं आणि कॉमा करून पृष्ठ क्रमांक द्यायचा असतो. ग्रंथाच्या नाव देण्याची गरज नाही, परंतु संदर्भ ग्रंथाचा पूर्वीचा उल्लेख 1-2 पृष्ठापूर्वी आलेला असल्यास ग्रंथ शीर्षक देणे अधिक योग्य असते. ओके, हेही तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपण पुढचा मुद्दा त्यातलाच बघूयात, शेवटचं. जसा ऑफसाईट हा लॅटिन शब्द आहे, त्याच पद्धतीने LOCCIT लॉकसाईट हाही शब्द लॅटिन आहे. बघा, ऑफसाईट आणि लॉकसाईट हे दोनही मूळ शब्द लॅटिन भाषेतील आहे. आता या लॉकसाईट या शब्दाचा अर्थ त्याच जागी असा होतो, म्हणजेच ग्रंथ तोच, पृष्ठ क्रमांकही तोच, म्हणून लॉकसाईटचा उपयोग पूर्वी येऊन गेलेल्या संदर्भ ग्रंथाच्या पृष्ठ क्रमांकाच्या निर्देशासाठी दिलेला असतो. म्हणजे ग्रंथकर्ता आणि पृष्ठ क्रमांक तोच आहे. जसं मी आत्ता तुम्हाला म्हटलं की मोरे अरुणा मराठ्यांचा इतिहास, स्नेहवर्धन प्रकाशन आणि पृष्ठ क्रमांक 55. मग परत पृष्ठ क्रमांक 55वरीलच संदर्भ आपण घेतल्यानंतर तिथे IBID म्हणायचं नाही किंवा ऑफसाईट म्हणायचं नाही, तर तिथे लॉकसाईट हा जो आहे LOCCIT लॉकसाईट असं लिहायचं असतं. म्हणजे तोच ग्रंथ, लेखक आणि पृष्ठ क्रमांक असेल तर तिथे आपण काय करायचं, लॉकसाईट म्हणायचं. ओके. आता बघा की या पद्धतीने लिहिताना केवळ ग्रंथलेखकाचे नाव द्यायचे असते. नियतकालिके, हस्तलिखित, मूळ कागदपत्रांचा तळटिपेत उल्लेख करताना नियतकालिकांचे शीर्षक, अंक क्रमांक, वर्ष, पृष्ठ क्रमांक द्यावा लागतो. मूळ कागदपत्र असल्यास ते कोणत्या ठिकाणी मिळेल ते ठिकाण, ठिकाणाचे नाव, फाईल क्रमांक, कागद क्रमांक देणे आवश्यक असते. फॉर एक्झाम्पल परत बघा, फडके यदी, लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक, 1985, पृष्ठ क्रमांक 10. ओके. या पद्धतीने तळटिपा कशा प्रकारे द्यायच्या ते आपण बघितलेले आहेत. आणि त्या तळटिपा कशा प्रकारे द्यायच्या त्यावेळेस आपल्याला तळटिपा देणे सुलभ व्हावे यासाठी काही इंग्रजीत शब्द वापरलेले, IBID, ऑफसाईट, OPCIT, लॉकसाईट, LOCCIT. ओके. आता बघा पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, तळटिपांचे उद्देश. नीट बघा, काय तळटिपा नसे हे कट करायचे आपल्याला. नीट बघा इथे, तळटिपांचे उद्देश. परत नीट बघा, तळटिपांचे, इथे नसे झालेलं आहे तर तिथे हा चे शब्द आहे, उद्देश. आता तळटिपा का द्यायचे असतात, त्याचं प्रमुख उद्देश काय आहे हे इथे आपण पाहणार आहोत. आता पहिला महत्त्वाचा उद्देश, आपल्या लिखाणाला जबाबदार व्यक्तींचा पाठिंबा दाखवणे. आपले लिखाण थांबू नये, वाचकांच्या मनात द्विधा अवस्था निर्माण
होऊ नये की अरे आपण या ग्रंथात हे वाचलं आणि यांनी हे असं कसं काय लिहिलं. तर त्यासाठी आपण ग्रंथाचा उल्लेख की जसं 1857च्या उठावाच्या बाबतीत न. फाटक यांनी 1857चा उठाव म्हणजे शिपाई गर्दी म्हटलेलं आहे. तेच सावरकरांनी 1857चं उठाव म्हणजे पहिलं स्वातंत्र्य समर असा उल्लेख केलेला आहे. बरोबर आहे. आणि मग हा उल्लेख करताना पण त्यांच्या ग्रंथाचा उपयोग केलेला आहे. वाचताना एखाद्या वाचकाला असं वाटू नये अरे हे असं कसं काय लिहिलं, मग तो पुरावा देण्यासाठी सावरकरांच्या ग्रंथांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. वाचकाला संबंधित विषयावर अधिक माहिती मिळावी त्यासाठी तळटीपा द्यायचे असतात. की एखादं आपण फक्त वाक्य लिहिलेलं असतं, पण ते वाक्य कोणत्या ग्रंथातून घेतलेलं आहे, मग त्याविषयी आणखी काय काय माहिती दिलेली आहे, ते वाचकाला लक्षात येण्यासाठी म्हणजेच थोडक्यात वाचकाला त्या संबंधित विषयाची अधिक माहिती मिळावी यासाठी तळटीपा दिल्या जातात. तसंच लिखाणाच्या विरोधात काय लिहिले, आपल्या लिखाणाच्या विरोधात काय लिहिले ते वाचकाला समजावे. अशा पद्धतीने तळटीपा देण्याचा उद्देश काय, तर लिखाणाला जबाबदार व्यक्तीचा पाठिंबा देणे, वाचकाच्या मनामध्ये द्विधा अवस्था निर्माण होऊ नये, त्याला अधिक माहिती मिळावी किंवा आपल्या लिखाणाच्या विरोधात काय लिहिलेलं आहे हे वाचकाला समजावे यासाठी तळटीपा दिल्या जातात. आता आपल्याला फुटनोट याविषयी शेवटचा महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे तळटीपा देण्याची ठिकाणं. आता त्यामध्ये आपल्याला 7 अशा ठिकाणं बघायचे आहेत. 1. निदर्शनाचा आकडा छापील रेषेवर लिहावा. नीट बघा की इथे तुम्ही माहिती लिहिलेली आहे, मग इथे आपल्याला तळटीप जी द्यायची तर त्याचा आकडा इथे वर टाकायचा. एक तर स्टार करा, नीट बघा, अन्यथा एक आकडा टाका, पण इथे लिहिल्यानंतर त्या रेषेच्या वरच्या बाजूने हे इथं क्लिअर तुम्ही करायचं आहे. ओके. म्हणजे तळटीपा देण्याचा जो आकडा आहे छापील रेषेवर लिहावा. उजव्या बाजूला निदर्शनाचे आकडे द्यावेत. नीट बघा, म्हणजे इथे तुमचं वाक्य पूर्ण झालेलं आहे. बरोबर आहे. मग उजव्या बाजूला निदर्शनाचे आकडे द्यावेत. इथेच आकडे द्यायचे जे काही तुम्हाला रोमन लिपीमध्ये द्यायचे, जे काही स्टार करायचं आहे, वेगवेगळ्या म्हणजे खुणा करायच्या आहेत, तर ते इथे वाक्य पूर्ण झाल्यावरच. आता बघा, आत्ता आपण काय बघितलं की आकडा छापील रेषेवर लिहायचा तळटीपेचा. उजव्या बाजूला निदर्शनाचे आकडे द्यावेत. शब्द व आकडा यात अंतर नसावे. आता शब्द व आकडा यात अंतर नसावे म्हणजे इथे वाक्य तुमचं ज्यावेळेस पूर्ण होतं मग त्याच्या वरच द्यायचं आहे. तुम्हाला जो काही संदर्भाचा आकडा द्यायचा आहे तळटीपेचा, हे वाक्य पूर्ण झाल्यावरच. नाही तर इथे वाक्य पूर्ण होतं आहे आणि आपण तो आकडा जर इथे दिला तर ते चुकीची पद्धत आहे. हे वाक्य पूर्ण झाल्यावर इथंच वर तो आकडा द्यायचा असतं. म्हणजे शब्द आणि आकडा यात अंतर नसावे. प्रत्येक पानावर तळटीपा द्याव्यात. काही ठिकाणी प्रकरणाच्या शेवटी तळटीपा दिल्या जातात. प्रत्येक पेजवर द्या. मग संपूर्ण ग्रंथात तीच पद्धत पाहिजे. किंवा प्रकरणाच्या शेवटी तळटीपा दिल्या तर संपूर्ण ग्रंथामध्ये समजा 6 प्रकरणं आहेत, प्रत्येक प्रकरणाच्या शेवटीच तळटीपा द्यायच्या आहेत. तळटीपांना दिलेल्या आकड्यांची विशिष्ट पद्धत वापरावी व संपूर्ण ग्रंथात त्यात एकवाक्यता असावी. आकड्यांची विशिष्ट पद्धत
मी आत्ता म्हटल्याप्रमाणे रोमन लिपीमध्ये तर रोमन लिपीमध्ये द्या, 1 2 3 तर त्या पद्धतीने, स्टार तर स्टार या पद्धतीने. ओके. मग सगळ्या पूर्ण जो ग्रंथ आहे 200 पानांचा 500 पानांचा, तर प्रत्येक तळटीपेच्या वेळेस ती एक विशिष्ट अशाच प्रकारची पद्धत वापरणं योग्य आहे. तळटीपेचा आकडा अवतरणाच्या शेवटी टाकावा. अवतरण आपण एखाद्याने म्हटलेलं ते वाक्य घेतलेलं असतं, मग ते ॲज इट इज घ्यायचं असतं. मग ते वाक्य कोणाचं आहे, कोणत्या ग्रंथातील आहे, कोणत्या लेखकाचं आहे, तर अवतरणाच्या शेवटी तो आकडा द्यायचा आहे. शीर्षकाला कधीच तळटीप द्यायची नाही. बघा, अवतरणाच्या शेवटी म्हणजे आता परत इथे सांगते मी तुम्हाला की एखादं वाक्य घेतलेलं आहे की राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, आणि मग इथे अवतरण चिन्ह पूर्ण झाल्यानंतर इथेच तुम्ही तो तळटीपेचा आकडा टाकायचा आहे. एवढंच लक्षात घ्यायचं आहे. आणि शीर्षकाला कधीच तळटीप देऊ नये. म्हणजेच आता शीर्षकाला तळटीप देऊ नये म्हणजे शीर्षक म्हणजे काय की तुमचं ग्रंथाचं टायटल. फॉर एक्झाम्पल ग्रंथाचं टायटल काय आहे की पूर्णवाद. नारीपुरम. आता पूर्णवाद, नारीपुरम आणि स्त्रीवाद हे तुमचं टायटल आहे. बरोबर. शीर्षक म्हणजे टायटल म्हणजे शीर्षक. नीट लक्षात घ्या. आणि पूर्णवाद, नारीपुरम आणि स्त्रीवाद. समजा हा ग्रंथ तुमचा झाला आहे 200 पानांचा. मग तुम्ही वेगवेगळी माहिती देताना तळटीप्या कशा द्यायच्या, काय ती सूची कशी तयार करायची, हे सगळं आपण बघितलेलं आहे. पण हे तुमचं शीर्षक आहे, ते टायटल आहे, याला कधीच तळटीप द्यायची नाही. इथे एवढं तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता आपण आत्तापर्यंत काय बघितलं, फुटनोट म्हणजे काय, तळटीपा म्हणजे काय बघितलं, तळटीपा देण्याचे तंत्र बघितलं, तळटीपा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघितल्या, तळटीपा कशा प्रकारे द्याव्यात ते बघितलं, तळटीपांचे उद्देश हे बघितलं, तळटीपा देण्याची ठिकाणं बघितली. आता इथे आपण थांबूया. धन्यवाद.